सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 60 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तन्वीने तो डबा एका मोलकरणीला व्यवस्थित धुवायला सांगितला. ती पाल खोटी होती तरीसुद्धा 4 वेळा तिनं तो डबा धुवायला सांगितला आणि तिचं जेव्हा पूर्ण समाधान झालं तेव्हाच त्या मोलकरणीची सुटका झाली आणि तन्वीसुद्धा शांत बसली आणि मनात म्हणाली, येऊ देच आता त्याला, बघतेच त्याच्याकडे. असं कोण करतं का? त्या पालीला एवढ्या जवळून पाहून माझा जीव बिव गेला असता तर? अशी मस्करी करतं का कोण? आणि इतक्यात अर्जुन सर आले सुद्धा आणि तन्वी मॅडम फुगून बेडरूममध्ये बसल्या, तेही बेडरूमचं दार बंद करून. अर्जुन आत आला. त्याला डब्यातली पाल पाहून तन्वीची गंमत केली होती ती पाहायची होती. खरं तर त्याला स्वतःलाच पाहायची होती ही गंमत. मग त्यानं आधी किचनमध्ये पाहिलं. मॅडम तिथंही नव्हत्या. मग नक्कीच बेडरूममध्ये असणार असं त्याला वाटलं आणि तो बेडरूमकडे गेला तर दार आतून बंद. अरेच्चा, ही झोपली की काय अजूनही? डब्यातली पाल पाहून बेशुद्ध तर नसेल ना पडली? अरे बापरे, असं असेल तर मी फार मोठी चूक केली. आणि त्याने एका मोलकरणीला विचारलं, मॅडम दार लावून कधीपासून बसले आहेत? आणि ती म्हणाली, आत्ता, तुम्ही आल्यावर. मग ती हे मुद्दाम करते हे कळलं त्याला आणि त्याने त्या मोलकरणीला आउट हाऊसमध्ये जाण्याचा इशारा केला. कारण इथे आता कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं. वाघीण पिसाळली होती आणि ती हल्ला चढवणार होती आणि तिचा प्रतिकार करण्यासाठी त्यालाही काय काय करावं लागेल हे सांगता येत नव्हतं. मग अर्जुनने एक फोन केला आणि तो फोन ठेवून त्यानं दार वाजवलं. तन्वी, दार उघड ना बेबी. आणि आतून काहीच आवाज आला नाही. तन्वी, अगं दार उघड ना सोना. अर्जुन फार लाडात हाका मारत होता पण ती मात्र काहीही बोलत नव्हती. अरे बापरे, खूपच जास्त मस्करी केली वाटतं मी. ती खूपच चिडलेली दिसते असं अर्जुन म्हणाला. ओके, तुला नाही ना उघडायचं दार तर नको उघडू. मी 10पर्यंत काउंट करेन तरीसुद्धा तू नाही ना दार उघडलं तर मी परत या रूममध्ये पाऊल ठेवणार नाही. आणि तन्वी थोडी हादरली. आता काय करायचं? त्यानं तर शेवटचं निर्वाणीचं बोलणं केलं पण खरंच तो असं करेल असं तिला वाटलं नाही. तो माझ्याशिवाय नाही राहू शकत. मुद्दाम तो मला असं म्हणत आहे. तिला फार आत्मविश्वास होता. असं म्हणून ती अजिबात चाकची हल्ली नाही. अर्जुनने आता 10पर्यंत आकडे मोजून झाले आणि आता अर्जुनला अतुलची वाक्य आठवत होती. त्यालाही त्याची बायको असंच बेडरूम भारी ठेवत असते ना. आणि इतक्यात त्याला अतुलचाच फोन आला आणि अर्जुन म्हणाला, साला 100 वर्षे जगणार, काय करणार इतकं जगून कुणास ठाऊक. आणि फोन घेत म्हणाला, अरे किती आयुष्य आहे रे तुला, अगदी 100 वर्षे जगशील. आणि अतुल म्हणाला, कशाला, त्यातलं निम्म आयुष्य तर बायकोच शोषून घेईल. इतकं जगून काय करू मी, त्यापेक्षा ते नसलेलं बरं. आणि अर्जुन म्हणाला, अतुल तू कुठे आहेस रे? आणि अतुल म्हणाला, मी कुठे असणार, आहे की त्या जेलरच्या तावडीत असं म्हणणार इतक्यात त्याला त्याची बायको येताना दिसली आणि मोठ्याने तिला ऐकू जाईल असं म्हणाला, आज लवकर घरी आलो म्हणून फार खुश आहे माझी डार्लिंग. आणि हे ऐकून त्याची बायको त्याच्याकडे पाहून खूप छान हसली आणि म्हणाली, आता रोज तू असंच लवकर घरी यायचं, नाहीतर बघच. असा त्याला सज्जड दम दिला आणि ती गेली. मग अतुल म्हणाला, बघितलं, असं आहे हे, उगाच लवकर घरी आलो सर, तुम्ही का मीटिंग नाही ठेवली आज? आणि अर्जुनसुद्धा फार उदास होत फार खोल आवाजात म्हणाला, होय रे, मला पण आता असंच वाटतंय की मीटिंग ठेवायला हवी होती एखादी. आणि अतुल म्हणाला, का 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 तुम्ही का असं म्हणताय? तुमचं तर ऑल इज वेल आहे ना, रोज घरी पळायची घाई असते की आजकाल? आणि अर्जुन म्हणाला, कसलं ऑल इज वेल? मग अतुल म्हणाला, मग तुम्ही कुठे आहात, घरीच ना? आणि अर्जुन म्हणाला, घरी आहे रे, पण बेडरूमच्या बाहेरच आहे, बायको दार लावून बसली आहे. आणि अतुल मोठ्याने हसायला लागला आणि म्हणाला, सर इतक्या लवकर तुमच्या आयुष्यात असा दिवस येईल हे वाटलं नव्हतं. तुमचं काय चाललं आहे दोघांचं काय माहीत. रात्री तर पलंगतोड रोमॅन्स करून ओट रक्त बंबाळ करून आला होतात आणि आता असं बेडरूम बाहेर. पण झालंय तरी काय? आणि अर्जुनने त्याला सगळं सांगितलं आणि अतुल हसून म्हणाला, सर तू डाल डाल मै पात पात असं आहेत बघा तुमचं. चोरावर मोर होता तुम्ही दोघं नेहमी. अहो तुम्ही तरी निदान शांततेत घ्यायचं की, काय गरज होती का अशी पाल ठेवायची? आणि अर्जुन म्हणाला, अरे पण ती खोटी पाल होती ना, खरी नव्हती काही. आणि तिनं पण मला पिसाळलेला धूमकेतू असं लिहिलं होतं की चिठ्ठीत. मग मी पण थोडी गंमत केली तर त्यात काय बिघडलं?
आणि अतुल म्हणाला, सर, पाल खोटी असली तरी बायको खरी होती आणि तुमची खरी बायको त्या खोट्या पालीला पाहून खरंच चिडली आहे तुमच्यावर. सर, अहो नवीन नवीन लग्न आहे तुमचं, इतक्या लवकर कशाला पंगा घेता तुम्ही? अहो बायको म्हणजे गोड गोड बोलून काटा काढणारा शत्रू असतो, मिठी छोरी. आणि अर्जुन म्हणाला, अरे आमचा पंगा तर लग्नाच्या आधीपासूनचा आहे, विसरलास का तू? आता काय करू ते सांग तेवढं. आणि अतुल म्हणाला, आता तुमचं तुम्हीच बघा सर, कारण काय करायचं ते हे मी नाही सांगू शकत. तुम्ही आधी जे करता त्याची मला जराही कल्पना नसते आणि उलटसुलट काहीतरी करून ठेवता आणि परिस्थिती हाताबाहेर गेली की मला सल्ला विचारता. यात मी तुमची काहीही मदत करू शकत नाही. तुमच्या बायकोला सरळ कशी करायची हे तुम्हीच बघा. आणि अतुल इकडे तिकडे बघत हळूच म्हणाला, एक फुकटचा सल्ला सांगतो सर, तुमच्या रिस्कवर तुम्ही तुमच्या बायकोला आत्ताच नीट करा. नातं आताशी कोवळं आहे तुमचं, एकदा का ते राट झालं तर वळता वळत नाही परत, म्हणून आत्ताच सावध करतो मी तुम्हाला. बाकी तुमचं तुम्ही काय करायचं ते बघून घ्या. असं म्हणून अतुलने फोन ठेवून दिला. आणि अर्जुन चिडून म्हणाला, डफर कुठला, किती होप वाटले होते मला की तो काहीतरी सुचवेल, आता काय करू? असं म्हणून हॉलमध्ये सोफ्यावर बसला. आणि इकडे अतुल म्हणाला, अरे देवा, ज्या कामासाठी फोन केला होता ते बोलायचंच राहिलं, काय करू? पुन्हा फोन करू का? आणि मग अतुलच म्हणाला, नाही नको, आधीच ते त्यांच्या शामियानाबाहेर आहेत आणि रात्रभर बहुतेक बाहेरच थांबतील असाच अंदाज आहे. उगाच वाड्याचं तेल वांग्यावर निघायचं. आणि थोड्या वेळाने तन्वीने हळूच दरवाजा उघडला. अर्जुन तिला कुठेच दिसला नाही. जवळजवळ तासभर ती दार लावून बसली होती आणि मनात म्हणाली, कुठे गेला हा? गाडी तर जागेवरच आहे, म्हणजे नक्कीच घरातच आहे. मी 10 मोजेपर्यंत दार नाही उघडलं तर लगेच गेला. आणखीन थोडा वेळ थांबायला काय झालं होतं त्याला? सॉरी तर म्हणालच नाही, खडूस कुठला. किती ॲटिट्यूड आहे ना त्याच्यात. पण आता काय करू? मी जेवण बनवू की नको? रुचले आहे ना मी, ती असा विचार करत होती. आणि अर्जुन वैतागला होता. तो स्टडीमध्ये गेला. त्याला कॉफी नाही मिळाली म्हणून तो दारू पीत बसला होता आणि तन्वी गुपचूप जेवण बनवायला लागली. तो इतक्या लवकर आज घरी आला होता, पण त्याचा उपयोग ते दोघे असा करत होते भांडणात. ती मुद्दाम मी बेडरूममधून बाहेर आली आहे आणि किचनमध्ये आहे हे दाखवण्यासाठी भांड्यांचा आवाज करत होती. तिला आता वाटलं होतं की तो किचनमध्ये येईल, तिला पाठीमागून मिठी मारेल, किस करेल, सॉरी म्हणून लाडीगोडी लावेल. पण अर्जुन सर स्टडीमधून अजिबात बाहेर आले नाहीत. इतक्यात बेलही वाजली आणि त्याने मघाशी जे जेवण ऑर्डर केलं होतं ते पार्सल आलं. ती रुसली होती म्हणून त्यानं तिच्या आवडीचाच मेनू ऑर्डर केला होता, पण तिनं दार उघडलं नाही आणि मग नाराजी कशी दूर करणार तिची? आणि तन्वी म्हणाली, म्हणजे यानं जेवण ऑर्डर केलं, मग मी बनवलं आहे त्याचं काय करायचं? खरंच आता तो माझ्या हातचं पण खाणार नाही की काय? आणि ती आता सरळ जेवण टेबलवर सगळं ठेवून त्याची वाट पाहत बसली. पण अर्जुन काही बाहेर येईना. काय करावं याचं? किती हट्टी आहे ना हा, स्वतःचंच खरं करत असतो नेहमी. असं म्हणून तिने त्याला फोन लावला. त्यानं फोन पाहिला, स्वीट वाईफ, आणि गालात हसून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि कंटाळून शेवटी तीच गेली त्याला बोलवायला. काय करणार, त्याच्या इतकं कठोर वागायला तिला जमत नव्हतं. ती हे विसरूनच गेली होती की तो जरी तिचा नवरा असला, खूप प्रेम करत असला, तरीसुद्धा तो तोच अर्जुन होता जो इतके दिवस तिला त्रास देत होता. आणि जरी सगळे गैरसमज दूर होऊन ते एक झाले असले तरी त्याचा स्वभाव असा जादू झाल्यासारखा बदलणार नव्हता. त्याच्यासारख्या वाघाला फक्त प्रेमाच्या नाजूक रेशमी धाग्याने बांधून ठेवता येणार होतं, नाहीतर तो कशानेही काबूत राहणार नव्हता. तन्वीचा सगळा राग आता मावळला होता आणि तन्वी हळूच लाजत स्टडीमध्ये गेली. तर अर्जुन सरांनी कोट काढून बाजूला फेकून दिला होता. गळ्याभोवतीची टाय थोडी सैल केली होती, केस विस्कटले होते आणि तो समोर दारूच्या बाटल्या मांडून बसला होता. एक बाटली रिकामी होती आणि दुसरे हाफ. आणि हे दृश्य पाहून तन्वी मनात म्हणाली, म्हणजे हा दारू पिला की काय? ओ गॉड, आता काय खरं नाही. त्याच्यासमोर जाऊ की नको? गेले तर काय करेल काय माहीत, आणि नाही गेले तर आणखीन चिडेल. तन्वी, काही गरज होती का तुला शहाणपणा करून बेडरूममध्ये बसायची? तो आला होता ना तुला मनवायला, पण तेवढं तुला पुरेसं नव्हतंच. चांगला बेबी शोणा म्हणत होता, तर नाही ऐकू वाटलं तुला? आल्या आल्या त्याला कॉपी हवी असते ना तुझ्या हातची. आता बस, कसा कोल्ड कॉपी पिऊन धिंगाणा घालेल बघ. आणि आधी सुरुवात तूच केली होतीस मस्करी करायला, मग त्यानंही केली ना मस्करी. मग इतकी का चिडले मी?
ती स्वतःलाच प्रश्न विचारत होती. तिची चूक तिला कळली होती. ती तेवढी समंजस होती आणि अपराधीपणाने मान खाली घालून त्याच्यासमोर जाऊन उभा राहिली. अर्जुनला कळलं की ती आली, पण आता तो तिच्याशी बोलत नव्हता. त्यानं तिच्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि ती फार गोड आवाजात म्हणाली, अर्जुन ऐक ना. तसा अर्जुनने एक पेग बनवला आणि तोंडाला ग्लास लावला आणि तन्वी म्हणाली, अरे बास ना, किती पिशील? ऑलरेडी भरपूर पिला आहे तू. तिला असं वाटत होतं की तो खूप पिला आहे, पण तो अजून काहीच नव्हता पिला, फक्त समोर बाटल्या मांडून बसला होता. ती बास म्हणाली तरी पण त्यानं अख्खा ग्लास संपवला आणि दुसरा ग्लास भरायला सुरुवात केली. तशी तन्वी पुढे झाली आणि त्याच्या हातातून ग्लास घेत म्हणाली, अर्जुन बास ना आता, चल ना जेवायला. आय एम सॉरी, मी असं डार लावायला नको होतं. पण अर्जुन सरांनी मौन स्वीकारलं होतं. ते चिडले नव्हते आणि तन्वी त्याच्या शेजारी येऊन बसली आणि अर्जुनने तोंड फिरवलं. मग तन्वी म्हणाली, आता तोंडही नाही का पाहणार तू माझं? ऐक ना अर्जुन. पण अर्जुन अजिबात बोलत नव्हता. आज ती त्याला मनवण्यासाठी काय काय करते हे त्याला पाहायचं होतं आणि तो तिथून उठून तिच्यापासून दूर निघाला. तसा तिनं त्याचा हात पकडला आणि पुन्हा त्याला सोफ्यावर बसवलं आणि सरळ सरळ त्याच्या मांडीवरच जाऊन बसली. तसा अर्जुन आतून थोडा रोमांचित झाला, पण त्यानं तिच्याकडे न बघता तिला उठवण्याचा प्रयत्न केला. तो एकही शब्द बोलत नव्हता, पण तन्वी इतक्या सहजासहजी हार मानणार नव्हती आणि तिने आता दोन्हीकडे 2 पाय सोडून त्याच्या मांडीवर बसली आणि हात त्याच्या गळ्यात. तिची आता त्याच्यावरची पकड आणखीनच घट्ट झाली होती आणि अर्जुन मात्र स्वतःवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता आणि मनात म्हणत होता, काय करते तन्वी? ही तर एकदम डायरेक्ट हॉट सीटवरच येऊन बसली. आता हिने असं केल्यावर मी कसा रागवू तिच्यावर? पण तरी पण अजून थोडा वेळ तरी हे नाटक सुरूच ठेवूया, कारण तो तर तिच्यावर चिडलाच नव्हता. फक्त तिच्या ॲक्शनवर ही त्याची रिॲक्शन होती. आणि अर्जुन म्हणाला, तन्वी प्लीज उठ, मला नको त्रास देऊ. आणि फायनली तो काहीतरी बोलला हे पाहून ती खुश झाली आणि त्याचा चेहरा दोन्ही हातात धरून त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, अर्जुन बेबी सॉरी ना, प्लीज फॉरगिव्ह मी. आणि अर्जुनने त्याचे डोळे बंद करून घेतले. मी तिच्या डोळ्यात लगेच विरघळून जाणार याची त्याला खात्री होती आणि त्याने तिला पुन्हा दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण तिने सरळ त्याला किस करायला सुरुवात केली आणि अर्जुन पूर्ण फ्लॅट झाला. ती अशीच काहीतरी करणार याची त्याला खात्री होती, पण मी आता काय करू? त्याचे हात शिवशिवत होते तिला मिठीत घेऊन आवेगाने दाबण्यासाठी, तिला कुस्करून टाकण्यासाठी. पण आज त्यानं स्वतःचीही परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं. ती त्याला पेटवत होती, पण त्यानं स्वतःचा भडका होऊ द्यायचं नाही असंच ठरवलं होतं आणि अजूनही तसाच डोळे बंद करून होता. ती इतका वेळ त्याला डीप किस करत होती. तिनं त्याच्या अख्ख्या शरीराचा ताबा घेतला होता, पण तो फक्त एन्जॉय करत होता, प्रतिसाद काहीच देत नव्हता. आणि हे पाहून तन्वी थोडी चिडली आणि तिने तसेच किस करत करतच त्याचे केस ओढले आणि त्याचं डोकं हलवून तू पण किस कर असं त्याला सुचवत होती, कारण एकदा का तो किस करायला लागला की त्याचाही सगळा रुसवा विरघळणार होता हे तिला माहीत होतं. तिने केस ओढले, त्याला तिचा इशारा कळला, पण तो काहीच हालचाल करत नव्हता. आता तिने त्याच्या हाताने त्याचे हात पकडून तिच्या कमरेवर ठेवले. ती त्याला सुचवत होती की मिठीत घे, पण अर्जुन सर मुद्दाम वेळ पांघरून पेडगावला जात होते आणि तिला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तन्वीचीही आग आपोआप विझायला लागली. तिचं हे शस्त्र फेल गेलं होतं. तिला तिचा अपमान वाटू लागला. आता तिचे डोळे पाण्याने भरले आणि त्याच्या तोंडातून तोंड बाजूला काढत ती रडक्या आवाजात म्हणाली, तू नाहीच का बोलणार माझ्याशी? मला खूप भूक लागली आहे आणि तू नाही जेवलास तर मीही नाही जेवणार. चल ना जेवायला. तिचे अश्रू आता तिच्या गालावर ओघळत होते, पण अर्जुन अजूनही डोळे मिटून बसला होता आणि ती रडत होती हे त्याला जाणवलं. पण पुन्हा असं विनाकारण त्याला बेडरूम बाहेर थांबावं लागू नये म्हणून त्याला थोडं कठोर व्हावं लागणार होतं, कारण अर्जुन सर दुनिया झुकती है बस झुकानेवाला चाहिए या कॅटेगरीतले होते आणि ही तर त्यांची बायको होती. तिच्या सगळ्या नसा त्याला बरोबर ठाऊक होत्या. कुठली नस दाबली की तन्वी मॅडम ताळ्यावर येतात हे अर्जुन सरांना कळणार नाही असं होणारच नाही. तो काही अतुल नव्हता बायकोसमोर लगेच नांगी टाकायला.
खरं तर यानंच तिची माफी मागायची सोडून आता तीच त्याच्या मागे मागे फिरत होती माफी मागत. त्यानं बोलावं म्हणून त्याची मनधरणी करत होती आणि तो अजूनही मौन बाळगून होता. मग तन्वी आता खूप रडायला लागली आणि त्याच्या मांडीवरून उठली आणि त्याने डोळे उघडले पण तिच्याकडे पाहिलं नाही. आणि ती रडत रडतच म्हणाली, आता शेवटचंच तुला विचारते, जर तू जेवायला नाही आलास तर मी, असं म्हणून पुढचं तिला काहीच बोलता येईना. तिला तिच्या भावना अनावर झाल्या होत्या आणि पळतच बेडरूममध्ये निघून गेली आणि बेडवर पालथी पडून खूप खूप रडायला लागली आणि मनात म्हणत होती, असं वागतात का? काहीच बोलायचं नाही असं कुठं असतं का? तो माझ्याशी भांडत पण नाही, मग मी कोणाशी भांडू? तो चिडतही नाही, मग मी तरी चिडून काय करू? अर्जुनचा एवढासा अबोला या वाघिणीला चांगलाच भारी पडला होता. तो बोलत नाही याचा तिला फरक पडत होता. वाईट वाटत होतं. त्यानं जेवण करावं असं तिला वाटत होतं, कारण तिचं त्याच्यावर खूप जास्त प्रेम होतं ना. आणि मग अर्जुनने 5-6 मिनिटे तशीच घालवली आणि सुस्कारा टाकत हाताची बोटं मोडत म्हणाला, चला आता वेळ आली आहे, बायकोशी बोलावं लागेल, जास्त ताणायचं नाही. त्या दिवशी रेस्टॉरंट बाहेर त्या माणसाने दिलेला सल्ला अर्जुन सरांच्या बरोबर लक्षात होता. ताणलं की तुटतं आणि चिडून ओरडून भांडून बोलण्यापेक्षा न बोलता न भांडता युद्ध जिंकता येतं, हे अर्जुन सरांना आज कळलं होतं. त्यांच्यामध्ये खूप बदल होत चालला होता. मग काय, तो तिच्याकडे आला आणि ती रडत होती आणि म्हणाला, आता हिला हात लावला की पुन्हा नखरे करणार, पुन्हा रुसणार, फार हट्टी आहे ही. आणि त्याने तिला पाठीवर हात ठेवून फार कोरड्या आवाजात म्हणाला, तन्वी डोंट क्राय. आणि त्याचा हा आवाज ऐकून तो उठून आला म्हणूनच तिला फार बरं वाटलं. आणि तन्वी मनातल्या मनात म्हणाली, फक्त एवढंच? किती वृक्ष स्वरात बोलतोय हा, बेबी शोणा काहीच नाही, गोड हळव्या स्वरात बोलता येत नाही का त्याला? रडणाऱ्या माणसाला कोण असं बोलतं का? मी नाहीच ऐकणार त्याचं, मी रडणार. म्हणून ती अजूनच रडायला लागली आणि अर्जुनने तिला सरळ केली आणि ती लगेच वळली, कारण आता जास्त ताणायचं नव्हतं तिला. पण तिनेही डोळे बंद केले होते, टिट फॉर टॅट, दुसरं काय. आणि तिच्या डोळ्याला येणाऱ्या पाण्याचा ओघ त्यानं पुसला. तसं पुन्हा डोळ्यातून पाणी ओघळायला लागलं आणि अर्जुन हळूच म्हणाला, तन्वी आय एम सॉरी बेबी. आणि ती मनातून हसली, पण डोळे बंद. चेहरा लगेच सुकला होता तिचा. त्याला थोडं वाईटच वाटलं. आणि आता हिला कशी उठवावी आणि कशी हसवावी हा प्रश्न त्याला पडला. मग अर्जुन तिच्यावर आला आणि तिला म्हणाला, तन्वी तू काल दारू पिऊन कोणतं गाणं म्हणत होती माहीत आहे का? तरीही तन्वी गप्पच होती. आणि मग अर्जुन ते गाणं म्हणायला लागला, जे गाणं चावट अतुल कॉलेजमध्ये असताना म्हणायचा, आज मैं ऊपर और तू नीचे, थोडा थोडा आगे थोडा थोडा पीछे. आणि तन्वीने ते गाणं ऐकून अर्जुनच्या पाठीत 2-3 धपाट्या दिले आणि नालायक म्हणत त्याच्या खुशीत शिरून खूप हसायला लागली. आणि अर्जुनसुद्धा तिच्या भोवतीची मिठी घट्ट करत म्हणाला, माय हॉट बेबी डॉल.